चला तर मंडळी, आज आपण बनवूयात मोरपंख सेटवरील सुंदर असे झुमके. त्यासाठी मी घेतलेले आहेत अंडाकृती साईजचे मोती, मोरपंख, कुंदन, गोल्डन बीड्स आणि 0.3 ची वायर. तर त्या वायरमध्ये मी मोती एक वळून घेतला, गोल्डन बीड्स एक वळून घेतला आणि फक्त मोत्याच्या मण्यामधून तार बाहेर काढून घेतली. अशा पद्धतीने बघा व्हिडिओमध्ये दिसते. एकदम व्यवस्थित लक्ष देऊन बघा जेणेकरून तुम्हाला समजेल. तर त्यानंतर मी त्याच पद्धतीने 12 मोती ओवून घेतलेले आहेत. तुमच्या जर कुंदनची साईज कमी असेल तर तुम्ही त्याचं माप घेऊन जेवढे लागतील तेवढे तुम्ही ओवून घेऊ शकता. हा माझा मोठा कुंदन आहे त्यामुळे मी इथं 12 घेतलेले आहेत. तर त्यानंतर मी आपण बनवलेलं मोतीचं फूल ते मोरपंख कुंदनला अटॅच करून घेते. पाठीमागच्या साईडनं पुढच्या साईडनं तार घालून आणि मोत्यांना राऊंड करून असं मी पूर्णपणे अटॅच करून घेते. मी प्रत्येक मण्याला अटॅच करून नाही घेते. जिथं जिथं गरज आहे तिथंच आपण ते अटॅच करून घ्यायचं आहे, जेणेकरून जास्त तार वाटणार नाही आणि दिसणार पण नाही. तर बघा एक आड एक असं पण करू शकतो किंवा 2 एक असं पण करू शकतो, 2 सोडून 1 2 सोडून 1. तर अशा पद्धतीने मी तार अटॅच करून घेतलेली आहे आणि माझी तार ही थोडी शिल्लक राहिली होती त्यामुळे मला आता दुसरी तार अटॅच करावी लागणार आहे. त्यासाठी मी तिथंच तिला पॅक करून घेते आणि जेवढी शिल्लक राहिली ती कट करून घेतली. त्यानंतर मी दुसरी तार अटॅच करते. दुसरी तार अटॅच करताना पण आपल्याला तीच प्रोसेस फॉलो करायची आहे जी आपण पॅक करताना वापरली आहे. तर मी जे मोत्याचे मणी आहे त्याला गोल गोल तार गुंडाळून, जास्त पण गोल तार गुंडाळायची नाही, 2च वेढे द्यायचे, ते पॅक होऊन जाते तार. त्यानंतर मी त्या तारेमध्ये गोल्डन बीड्स ओवलेले आहेत. मोरपंख सेटला राऊंड येतील एवढे आपल्याला गोल्डन बीड्स ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर पहिल्या गोल्डन बीड्समधून आपल्याला ती तार बाहेर काढायची आहे, जेणेकरून तो राऊंड पूर्ण गोल असा आकार येईल. त्यानंतर तो राऊंड पण आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी त्या राऊंडमधून खालतून वायर वरी काढली आणि वरतून खाली आणि त्यानंतर मोत्याला वेढा द्यायचा. अशा पद्धतीनंच आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे. जास्त तार दिसणार नाही वरच्या साईडनं, असंच आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून फुलाचं फिनिशिंग पण चांगलं दिसेल. ओके. त्यानंतर मी पॅक करून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा माझ्या फुलाची फिनिशिंग कशी दिसते. त्यानंतर मी स्टड घेतलेलं आहे कानातल्याचं अटॅच करण्यासाठी. त्याच तारेनं आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. तर स्टडला होल आहे, त्या होलमधून मी तार बाहेर काढली आणि त्याच्या समोरच्या साईडच्या होलमध्ये टाकली आणि अशा पद्धतीनं मी पॅक करून घेते. त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी तार घालायचे आणि त्याच्या समोरच्या साईडला ती तार ओढून घ्यायचं, जेणेकरून स्टड आपलं पॅक होईल. स्टड पॅक झाल्यानंतर ते हलते का नाही हे बघा, नाहीतर हलल्यानंतर परत फिनिशिंग वगैरे व्यवस्थित दिसत नाही. स्टड हे आपलं अटॅच केल्यानंतर हालायला न पाहिजे अशा पद्धतीनं अटॅच करा. त्यानंतर मोत्याला 2 वेढे द्या आणि तिथंच परत ते तार कट करून टाका. त्यानंतर आपल्याला इथं फ्लावर तयार झालेला आहे स्टड. त्यानंतर आपल्याला जम्परिंगनं झुमका अटॅच करायचा आहे. पाठीमागच्या साईडनं जे स्टडला होल आहे त्यामध्ये जम्परिंग घालून घ्यायचे आणि झुमका त्यामध्ये घालायचे आणि ते एकदम पॅक करून घ्यायचं आहे. बघा ह्या पद्धतीनं प्लायरचा यूज करून तार जम्परिंग पॅक करून घ्यायचे, जेणेकरून ते निघणार नाही. अशा पद्धतीनं अटॅच करून घेतलेला आहे. तर बघा फायनल लुक किती छान झाला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा बघा. चलो बाय.